एक तरफ मसला तालुका है और दूसरी तरफ महाड़ तालुका है, यानी दो तालुकों को जोड़ने वाला ये टूर्नामेंट है। सही मायनों में इस टूर्नामेंट की अगर खास बात बताऊं अक्षय सर, तर वाडी वाडीतून, कसब्या कसब्यातून, मोहल्ल्या मोहल्ल्यातून या स्पर्धेमध्ये प्रत्येकानं जोडायचं काम केलं गेलंय। ज्या पद्धतीने तुम्ही सकाळच्या सत्रात जे उल्लेख केलात की दिव्यागर गावातले जे आदरणीय मान्य श्री सरपंच जे आहेत श्री सिद्धेश कोजबे साहेब यांनी या स्पर्धेची संकल्पना ज्या पद्धतीने राबवलेली आहे, या मुलांच्या वरती ज्या पद्धतीने सपोर्टचा हात ठेवला, म्हणूनच काही मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, तरुणासाठी एक प्रेरणादायक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आपलं नशीब आजमावेल आणि नक्कीच मोठा खेळाडू बनेल। खेळची होते सुरुवात, वळूया आपण अक्षय सरांकडे। धन्यवाद। आणि पहिल्या चेंडू मध्ये पहिला षटकार फायटर जेट योगेश पेनकर ऑन फायर। नक्कीच पहिल्या चेंडू मध्ये मोठा फटका आणि काय त्याला टेनिस बॉल क्रिकेटचा एक आयकॉन खेळाडू म्हटलं जातं, याचं एक सुंदर उदाहरण त्याने आत्ताच आपल्याला खेळपट्टीवरती दाखवलंय। नक्कीच इमाद मोडक सर या ठिकाणी आपल्याला समालोचन करताना सांगितलं की दोन तालुक्यांची मॅच आहे, विविध विभागातून आलेले सर्व खेळाडू एका संघामध्ये आणि एक मोठी लढत म्हणावी लागेल। अफजल 11 महाड विरुद्ध शाहीन गोंडगर। दोन्ही ताकदवर संघ आहेत नो डाऊट, परंतु कुणाची विजय होणार हे आम्हाला थोड्याच वेळात कळेल। पोटू अक्षय। आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी फील्ड केलाय, यावेळी मात्र कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये। मिड ऑन रिजन मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता योगेश पेनकर यांचा। ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा मुसेब बंदरकर ऑन गोलंदाजी मार्ग। आता मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार। योगेश पेनकरच्या बॅट मधून खणखणीत चौकार। पहा अक्षय सर, काय क्षेत्ररक्षण इथे, हा लाईनमॅन लवकर जायचंय, चेंडू घेऊन या, कारण की मॅच थांबते। नक्कीच आपण चर्चा करूया अक्षय, ज्या पद्धतीने दोन्ही चेंडूवरती चांगली फलंदाजी पाहायला भेटली। या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, पहिल्या चेंडूवरती षटकार आला। श्री सुवर्ण गणेश क्रिकेट संघाचे जे मॅनेजमेंटचे मुलं आहेत, त्या मुलांना विनंती आहे, नम्रपणे विनंती आहे, आपण ग्राउंडच्या चारही बाजूला आपण तिथे उभे राहायचे, कारण की चेंडू मागे जातोय। तो मैं बात अधूरी रखना पसंद नहीं करता हूं। योगेश पेनकर देखिए किस तरीके से बैटिंग कर रहा है। अक्षय सर, आपने नोटिस किया होगा पहली गेंद जिस तरीके से उन्होंने लॉफ्ट किया था 6 रन के लिए, जो कि ऑफ स्टिक पर रखी गई थी गेंद को डीप कवर की क्षेत्र में 6 रन के लिए खेला। फिर वो गेंद उसके बाद डॉट रही, यानी मानो वो गेंद मिड ऑन की रीजन में खेली गई, ऑन ड्राइव के रूप में फील्डिंग थी, और तीसरी गेंद पर बैकफुट पंच नजर आया और 4 गेंदे 11 रन। फिर एक बार ऑन साइड रीजन में गैप ढूंढा है, गेंद इनफील्ड के ऊपर से चली है मिड विकेट के रीजन में, धन 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 करती हुई 4 रनों के लिए चौकार। क्या स्ट्रोक जड़ा है देखिए अक्षय सर, पावर प्ले की ओवर में पावरफुल बैटिंग चल रही है। शिकी स्टार्ट मिल गया, हम कह सकते हैं फ्लाइंग स्टार्ट मिल गया है। अफजल 11 महाड़, ये नाम ऐसे ही नहीं बना, इस नाम को बनाने के लिए अफजल मोहम्मद मेमन ने बहुत मेहनत उठाई। और दूसरी तरफ शाहीन गोंडगर, 5 गेंदे 15 रन। जिस तरीके से दोनों बैट्समैनों ने बड़े हिट लगाए हैं, अक्षय सर काय म्हणाल, पहिलं षटक संपलेलं आहे, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16 धावा। ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत, थोडंसं आपण ऑनलाईन स्कोररच्याकडे वळूया, जिथे योगेश पेनकर 4 चेंडूमध्ये 11 धावांवरती खेळतायत आणि सूरज करकरे 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय। जर योगेश पेनकरचा जर विचार केला गेला तर ते 275चा स्ट्राइक रेट आहे। नो डाऊट खूप चांगला फलंदाज आहे, प्रत्येक व्यक्ती याला ओळखतो आणि हे संपूर्ण तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीन बोर्ड जे तुमच्या हँडसेटवरती पाहायला भेटतोय, जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला भेटतोय। याच रन रेटने खेळले तर आमचे मयुरेश सांगतायत की प्रोजेक्टिंग स्कोर 70चाही आकडा पार करू शकतो। काय सांगाल सर,
ज्या पद्धतीने पहिला षटक हाताळला, स्ट्राईक बॉलर होता परंतु त्या स्ट्राईक बॉलरच्या वरती प्रहार केला. आता आलाय फरहान, काय सांगाल सर? पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आले. नक्कीच सर, आपण ज्याप्रमाणे आता उल्लेख केला की योगेश पेनकर आणि सूरज करकरे जेव्हा मैदानामध्ये दाखल होतात तेव्हा कशा प्रकारे षटकार चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, ते आता अर्थात या दोन आयकॉनिक खेळाडूंनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलं. एका बाजूला योगेश पेनकर तर दुसऱ्या बाजूला सूरज करकरे, दोघंही महाड तालुक्यातून अफजल 11 महाड या संघातून बिलॉंग करणारे. आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे फरहान. आता मात्र परत एकदा बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय आणि सूरज करकरेच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. अक्षय सर, तुम्ही पाहिलं असाल हा जो चेंडू होता, छोटी गेंद ती शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लगेचच त्यांनी ओळखलं सूरज करकरे असे फटके खेळण्यासाठी कधीही तयार असतो. तुम्ही अगदी पाहायला गेला तर मध्यरात्रीमध्ये जर त्याला सांगितलं की उठ सूरज आणि असे फटकेबाजी कर, तो तेही करू शकतो. पहा काय फटका सजवला, बॅकफूटवरती गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने तो फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये 4 धावांसाठी. आणि धावा काही थांबत नाही आहेत. अफजल 11 महाडचे धावा झालेत. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार आल्याने, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याने 20 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की चांगली गोलंदाजी शाहीन गोनकर या संघाकडून झाली होती अक्षय सर, परंतु या षटकामध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजाची परीक्षा घेतली जात आहे. तुम्ही जेवढे चांगले मोठे क्रिकेटर असाल, जेवढे चांगले गोलंदाज असाल, तेवढेच चांगले तुमच्याकडे फलंदाज सुद्धा हवेत. म्हणूनच काय परत एकदा चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला भेटते. पहा काय चेंडू होता, पहिला चेंडू जो की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता त्याला भिरकवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. त्याच्यानंतर हा चेंडू आजच्या बाजूला वळताना दिसतोय, थोडासा स्लोवर वन होता, कमी गतीने टाकलेला हा चेंडू आणि ह्या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. 2 चेंडू झालेले आहेत, धावा झालेत 20. दुसरं षटक मार्गस्तर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग नाही झालंय, परंतु अय्यूब कुठे सोडणार आहेत कॅच, धरतोय कॅच आणि पकडतोय मॅच. काय म्हणाल अक्षय सर? ज्या पद्धतीने सूरज करकरे एक चांगला बॅट्समॅन आहे परंतु त्याचा विकेट गेला. अफजल 11 महाड या संघाला पहिला हादरा देणारा जर कोणी गोलंदाज असेल तो फरहान असेल. बघा मागच्या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी वेगळी होती. फरहानला पहिले षटक दिलं होतं आणि या सामन्यामध्ये फरहानला दुसरं षटक दिलं. थोडेसे धावा झाले परंतु सूरज करकरेने एक चांगले स्टार्ट दिलंय, हे पण विसरून जमणार नाही. आणि संघासाठी धावा करताना कुठेतरी स्वतःवरती नाराज असेल की माझा हा फटका चुकला, म्हणूनच सामन्यामध्ये मी चांगली बॅटिंग अजून करू नाही शकलो, परंतु थोडंफार केलं आणि धावा झाले. बघता बघता 20 धावा, 3 चेंडू आणि 1 फलंदाज बाद. काय म्हणाल अक्षय सर? ज्या पद्धतीने आता परत एकदा गोलंदाज सज्ज असेल आणि खूप लांब गतीने ह्याचे चेंडू येत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय राहुल. नक्कीच गोलंदाजाला या ठिकाणी सूरज करकरे सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलेलं पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं टॅपच्या स्वरूपात खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फील्ड करेपर्यंत एक धाव, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते आणि राहुल 4 चेंडू आणि 21 धावा. फरहान आता मात्र फरहानच्या गोलंदाजीचा सामना करेल तो म्हणजे योगेश पेनकर. नक्कीच सूरज करकरे सारखा एक मोठा खेळाडू बाद झाला. ज्या वेळेला कोणताही संघ अफजल 11 महाड अशा अतिशय अशा नामांकित संघाच्या समोर खेळतो तेव्हा रणनीती सुद्धा तेवढी सटीक असणं गरजेचं असतं. आणि या सामन्यामध्ये आणि त्याच पद्धतीने आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फरहान आणि आता मात्र टोलवलाय
पाहावं लागेल किती धाव मिळतील. क्षेत्ररक्षक आणि झेल सोडलाय ते म्हणजे कोणाचा, योगेश पेनकर सारखे खेळाडूचं झेल सोडलाय. आपण म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस ही म्हण आपण क्रिकेटमध्ये नेहमी ऐकत असतो, परंतु ज्या वेळेला योगेश पेनकर सारखे खेळाडूची झेल सोडली जाते मग नक्कीच हेच ते ग्राउंड आहे आणि हेच ते वेळ आहे. फक्त वर्ष बदललं, सीझन बदललं. योगेश पेनकरचा विकेट काव कॉर्नर रिझन मध्ये सुटलं होतं. बोरलीवाल्यांना माहित आहे की त्या झेल सुटल्याने योगेश पेनकरने तब्बल 38 धावांची खेळी केली होती. काय म्हणशील? नक्कीच आहे का. आणि आता किती धावा मिळत आहेत आणि मिळतील तब्बल 4 धावा. नक्कीच या ठिकाणी इमाद सर ज्याप्रमाणे बोललेत की योगेश पेनकरची कॅच सोडली पण त्याचा तर भुर्दंड सुद्धा अगदी दुसऱ्याच चेंडूवरती फरांच्या गोलंदाजीवरती प्रत्युत्तर केलं ते म्हणजे योगेश पेनकर. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सूरज करकरे आणि योगेश पेनकर यांची सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. पहा अक्षय सर ज्या पद्धतीने धावा होत आहेत, 2 षटकामध्ये धावा झाले 27. जर याच गतीने धावा होत राहिले तर नक्कीच प्रोजेक्टिंग स्कोर जय गणेश स्पोर्टच्या मार्फत पाहायला भेटतोय की 55चा आकडाही पार होऊ शकतो. काय म्हणाल सर, ज्या पद्धतीने योगेश पेनकरचा विकेट, ज्या पद्धतीने एक संधी होती, थोडंसं चान्स घेण्याचा प्रयत्न घेतलं गोलंदाजाने, परंतु ते तेवढं कठीण सुद्धा होतं हे पण विसरून जमणार नाही. परंतु तुम्ही जर कठीण परिस्थितीमधून बाहेर निघता तोच खिलाडू असतो हे आम्ही नेहमी पाळलंय. बॉलरचं नाव सांगा. अयूब इनका नाम. कैस बॉलिंग के लिए तीसरा ओवर लेकर कैस. फिर एक बार अक्षय की तरफ हम मूड करेंगे. कैस आणि आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दिशेला खेळलाय. यावेळी मात्र 1 धाव निश्चितपणे पूर्ण करतील. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. पुन्हा एकदा योगेश पेनकर मॅन फ्रॉम महाड. नक्कीच याची झेल सोडली थोडीशी आता महागडी ठरेल का हे सुद्धा पाहावं लागेल. येत्या काही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. योगेश पेनकरच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. देखिए कितनी खूबसूरती के साथ ये खिलाड़ी वो खिलाड़ी है मयूर, अक्षय सर, जो ग्राउंड के साथ साथ अपने दिमाग में भी क्रिकेट को खेलता है. इसकी खासियत देखिए, जैसे ही कैच छूटा इतिहास गवाह है कि जब जब कैचेस छूटे तब तब बहुत कुछ बिगड़ा है फील्डरों के हक में. और वैसा ही हुआ. टीम का स्कोर तेजी के साथ बिल्कुल मुंबई के टैक्सी के मीटर की तरह डाउन हो रहा है. रन का अगर हम जायजा ले तो टीम का स्कोर 32, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गिरा है, टीम का स्कोर 32 हो गया. गेंदे हो चुके हैं 100 ओवर की 2.2 ओवर चल रही है. बहुत खर्चीले गेंदबाज साबित हो रहे हैं. जहां तक हम बात करें योगेश पेनकर की, आपने जो बात कही मैं भी अपने उस बात को बताना चाहता हूं कि योगेश पेनकर जब भी कैच छूटा है, उनका कैच छूटा है, तब उन्होंने परफॉर्मेंस बहुत ही तगड़ा दिया है. और अफजल 11 महाड़ है इस टीम के लिए, तो वो खेलते ही रहते हैं और बड़े बड़े इलाकों में बड़ी बड़ी टूर्नामेंट के अंदर उनका परफॉर्मेंस हमें देखने मिला है. आज वो योगेश पेनकर सही मायनों में उनके बॉडी लैंग्वेज से नजर आ रहे, ऐसा हम कह सकते हैं. इस बीच राइट आर्म ओवर द विकेट. हाँ ये देखिए, ओहो अपर कट, बैकफुट पर जाकर जगह बनाई. इनफील्ड के ऊपर से कवर के खिलाड़ी को हिलने का भी मौका नहीं मिला. सुपर से ऊपर वाला सुपर डुपर सिक्सर लगा तो 6. आहा, एक्शन रिप्ले में जरूर देखना कितनी बेहतरीन अंदाज में जगह बनाई थी. और इस टूर्नामेंट का ये खूबसूरत स्ट्रोक इस टूर्नामेंट के अंदर योगेश पेनकर ने फिर एक बार लगाया. सर काय म्हणाल, गोलंदाजावरती दबाव आहे, खचून जायचं नाहीये. जो खचला तो समजा मॅच मध्ये गेला, परंतु मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी तुमच्याकडे चेंडू आहे, तुम्ही नक्कीच कमबॅक करू शकता. परत एकदा
थोडंसं वेगळं काय करायचं प्रयत्न होतं. लेग स्टिकवरती चेंडू होता, परंतु योगेश पेनकर या चेंडूवरती काही मोठं धाव नक्की काढणार नाही. निर्धाव चेंडू, धावा स्थिर आहेत. 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली आहे 38 धावा. आणि आता मात्र अवांतर असा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच ज्या क्षेत्ररक्षकांनी नक्कीच ज्या क्षेत्ररक्षकाने योगेश पेनकर सारखे खेळाडूची झेल सोडली त्याला आता थोडंसं दुःख नक्कीच होत असेल की कोणत्या. आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा एक धाव. नक्कीच गोलंदाजासाठी यॉर्कर चेंडू म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मानलं जातं. अंतिम चेंडू असेल, शेवटचा बॉल. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 40 धावा. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. आता मात्र खेळून काढलाय. हो, या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड थ्रो कलेक्ट करण्यामध्ये गोलंदाजी थोडीशी चूक केली आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. ज्या ठिकाणी एक धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी दिव्यागर क्रीडा मंडळ. बॉलर नेम जासिम. जासिम विरुद्ध 42 जासिम. आणि आता मोठा फटका, मौसिब येतोय खाली आणि मौसिबच्या हातामध्ये आता मात्र योगेश पेनकरची मोठी विकेट. नक्कीच एक मोठा मासा गळाला लावलाय. तोच क्षेत्ररक्षक आहे ज्याने झेल सोडलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. सांगा. आणि या ठिकाणी हेच सांगावं असं वाटतं की या जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनीच पहिल्यांदा योगेश पेनकर यांची झेल सोडली होती. पण आता मात्र 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये याच क्षेत्ररक्षकाने योगेश पेनकर यांची झेल घेतली. म्हणजे चुकीत झालेल्या सिद्धू. अगदी बरोबर म्हटलं. धावसंख्या झाली आहे आता मात्र 42 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. मला ते आठवतंय मयुरेश, स्वामी विवेकानंद सांगतात की ज्या व्यक्तीच्या नाकातोंडात अपयशाचा पाणी जातो तोच येणाऱ्या काळात समुद्रावरती राज करतो. जर या सामन्यामध्ये राज करायचं असेल तर तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्हाला बाहेर काढावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि मेहनतीचा फळ तुम्हाला नक्कीच भेटतो. कुठेतरी योगेश पेनकर त्यांनी चांगले स्टार्टअप दिलं होतं संघाला. एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट, परंतु गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. बॅट्समॅनला फसवलं आणि एक चांगलं झेल मुसेब बंदरकरच्या हातात भेटताना आम्हाला पाहायला भेटलं. धावा स्थिर आहेत 42 वर. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला आहे, परंतु तो फेस करताना पंच आमच्याकडे वळताना की हा स्वेरचा मारा आहे. अवांतर धावसंख्या झाली आहे 43. एकच चेंडू झालेला है. 4थं षटक मार्गस्तर है. देप ओवर में देखिए बॉलिंग के लिए कौन आया है. आखिरी ओवर जिसे थमाई गई है जासिम को, जिन्होंने पहली गेंद पर योगेश पेनकर का विकेट लिया. तो उनके तो बल्ले बल्ले हो गए, लेकिन उसके बाद वाली गेंद पर वो थोड़े से बहक गए. वाइड गेंद. अब ये देखिए दूसरी गेंद अच्छी थी, पैरों में की थी ऑन ड्राइव. लॉन्ग ऑन के रीजन में वहां पर एक से ज्यादा नहीं मिलेगा, क्योंकि उन्हें भी पता है, सिद्धू को भी पता है कि हमारे साथ जो खेल रहे बैट्समैन राहुल ये तो हार्ड हिटर है. आने वाली 4 गेंदों में ये बड़े स्ट्रोक के लिए जरूर जाएंगे. ऐसी सूरत में फील्डिंग की जमावट देखिए. लॉन्ग ऑन. नक्कीच या स्पर्धेच्यासाठी जे आमचे या स्पर्धेला ज्यांच्या सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वे आमच्या या स्पर्धेला परत एकदा भेट देण्यासाठी आले, यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वा सिद्धू दादा, तुमचं स्वागत या फलंदाजाने षटकाराने केलंय. वा खरोखर जे
दिव्यागर या गावाचे सरपंच आहेत आणि एक असे सरपंच आहेत जे नेहमी प्रत्येकांसाठी उभे राहतात. कोण कितीही अडचणीत असो नेहमी त्यांचा सपोर्ट असतो आणि एक चांगले मार्गदर्शक. 50 धावा अफजल 11 महाडचे पूर्ण झालेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 50 अप. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले या इनिंग्सचे. अक्षय सर, आपकी जानकारी के लिए बता दूं, मैं इतना काबिल नहीं हूँ, मुझे मौका दिया सिद्धू सर ने, मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि मुझे यहाँ पर काम करने का मौका दिया. लेकिन ये देखिए फिर एक बार गेंद चलिए हवा की सैर करने और ये साथ में 9 भी है. 9 + 6 यानी कुल मिलेंगे इस गेंद पर 7 रन. और मयूरेश हमारी तरफ मुड़ते हुए कि टीम का स्कोर हिम्मत भाई हो गया 57. ओ माय गॉड, अब जाकर यहाँ पर रनों की गति तेजी से बढ़ रही है. जो आस थी, जो उम्मीद थी, वो अब बरकरार. ये देखिए गेंदबाज बहुत खर्चीला साबित हुआ है. बिल्कुल हमारे मयूरेश बता रहे कि 14 रनों का रन रेट था. इस 6 ने बहुत कुछ बयान कर दिया. अब रन रेट कितना हुआ है? 16 का, 16.19 का. बहुत खर्चीला ओवर साबित हो रहा है. अब तक कितने रन खर्च किए इस गेंदबाज ने? देखा जाए तो 15 रन खर्च कर चुके हैं. अभी भी देखा जाए तो 3 गेंदें आना बाकी. क्योंकि गेंद वेस्ट लाइन के ऊपर थी, कमर के ऊपर गेंद होने की वजह से अंपायर का डिसीजन सही डिसीजन था. ये गेंद 9 है. यानी आने वाली अगली गेंद बैट्समैन के लिए सुनहरा मौका. आहा, उघडा डोले पहा नीट. अक्षय सर, राहुल साठी पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. यानी खाओ दबा के, लेकिन उसका बिल मत चुकाओ. हाँ सिद्धू सर, यहाँ ये राहुल के लिए मौका है और वो मौके पे चौका लगाने वाला खिलाड़ी है. ये हार्ड हिटर राहुल. लेकिन मानना पड़ेगा गेंदबाज को, सही मायनों में इस गेंद पर वापसी की, कमबैक किया है. इस गेंद पर डॉट बॉल. अब गेंदें बची हुई इस ओवर की 2. स्कोर की बात की जाए तो 57. आखिरी 2 गेंदें शाहीन गोनगर बनाम अफजल 11 महाड़ का मैच. आहा, ये गेंद वाइड, आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंदबाज अलग मोहल्ले में चले गए. अंपायर का इशारा वाइड की वजह से 58 स्कोर हो गया अफजल 11 महाड़ का. टॉस जीता था शाहीन गोनगर की टीम ने, फील्डिंग का फैसला लिया. अच्छा स्ट्रोक है, दूर से खेला है, अवे फ्रॉम द बॉडी. लेकिन किस्मत देखिए बहादुरों का साथ देती है. इस बार ये चौका आया. फील्डर ने लेजीपन दिखाया, नतीजा सामने आया कि 4 रन की मोहर. देखिए, आप जब भी क्रिकेट खेलते हो तो आपके दिमाग से, आपके बॉडी लैंग्वेज से लेजीपन, सुस्ती निकालना बहुत जरूरी है. वहां पर फील्डर सुस्ती में नजर आए, आराम से उनको लगा मैं पकड़ लूंगा, लेकिन हवा की सैर करने गेंद चली गई. चौका. ओहो, इस बार धीमी गति की गेंद अंदर की तरफ आई. ओवर की समाप्ति, इनिंग का हो गया खात्मा और आखिरी गेंद पर कोई रन नहीं आया. अफजल 11 महाड़ की टीम ने पहले सत्र में 4 ओवर में रन कितने बनाए? 62. यानी अब यहां से शाहीन गोनगर को 63 रनों का पीछा करना पड़ेगा. अगर बैटिंग ऑर्डर पर थोड़ी सी नजर की जाए तो स्कोर कार्ड की तरफ हम बढ़ेंगे, जहां पर सूरज करकरे और योगेश पेनकर की जो पार्टनरशिप थी, कमाल की पार्टनरशिप थी. अक्षय सर, जिन्होंने योगेश पेनकर ने 11 गेंदों में 28 रन बनाए, जिसमें 3 चौके और 2 सिक्स शामिल थे. 280 का स्ट्राइक रेट था. और सूरज करकरे जिन्होंने जल्दी विकेट दिया लेकिन स्टार्ट देने की अच्छी कोशिश की थी. उसके बाद आए बॉलिंग के लिए राहुल, बैटिंग के लिए राहुल आए, जिन्होंने 8 गेंदों में 20 रनों हम कह सकते हैं बैकफुट पर जाकर ऑन साइड रीजन में खेला. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. देखिए अभी अभी जो बैट्समैन के उनका नाम बताइए. ओएस के लिए एक बेहतरीन मौका है. ये रॉयल बोरली का जो ग्राउंड है ना, मैंने कई बार देखा हूँ ऐसे यंगस्टर यहाँ पर उभरे हैं जिनको है, इन्होंने अपने बॉलिंग में सिर्फ 2 रन खर्च किए. अक्षय सर, इससे बढ़कर क्या हो सकता है? बोरली के ग्राउंड पर इस तरीके का ओवर करना, ये एक अच्छे गेंदबाज और कामयाब गेंदबाज होने की निशानी होती है. क्योंकि 2 रन का ओवर हमने देखा कि इस टूर्नामेंट में इस गेंद को बैट्समैन बीट हो गए.
ओहो, ये कोशिश अच्छी थी। स्कोर हो गया 10। एक ही गेंद हुई है, 2 बॉल से भार्गव संघ स्लॉक कर दिया यहाँ पर रोहित ने। ऐसा लगा कि चलते चलते कैच पकड़ लेंगे। अरसलान भी मुस्कुरा रहे थे, लेकिन फिर दौड़े और कैच को पकड़ ही लिया। पूरी टीम बिखर गई। अब नए बैट्समैन उतर रहे हैं। जासिम, स्कोर की पर बात करें तो स्कोर 11 पर ही रुका हुआ है। 3 ओवरों का खेल यहां पर हो गया है खत्म। पहली ही गेंद अरसलान की, बैट्समैन का विकेट। इफराज अरसलान की गेंद का सामना करेंगे। इफराज ये गेंद डिक्लेयर में 1 रन के लिए। अब ये मुकाबले का सिर्फ 3 गेंदों का ये ओवर बच गया। अब यहां से ये गेंद डॉट बॉल। अब 2 गेंदे। अरसलान की भी ओवर बहुत ही अच्छी। सफर यहां पर खत्म हुआ, लेकिन नो डाउट सिद्धू की बॉलिंग, साथ ही साथ जिस तरीके से अनुज की वो ओवर, और उसके बाद योगेश पेनकर और अरसलान ने भी कोशिश अच्छी की, लेकिन जो बैटिंग थी राहुल, योगेश पेनकर और सूरज करकरे बहुत अच्छी देखने मिली। मैच तो जीत चुके हैं, लेकिन अब जो मैच होगा ये भार्गव, यानी इस टीम के अंदर आपको अलीबाग के खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे। आपका 1 प्लेयर एक्स्ट्रा के रूप में यहां पर आना चाहिए नाम के लिए। भार्गव संघा से एक चला वालवटी संघ भाई, टॉस के लिए आ जाओ। और भार्गव टीम के कैप्टन
शकील भाई आपके हाथों से मैच का टॉस उड़ाया जा रहा है। हेड इट इज कॉल। क्या आया है? हेड आया टेल? टेल आया। वालवटी मुकाबले का टॉस जीती है, क्या डिसीजन है यही सुनाना है।